सौरभ, तुला माहिती आहे का, दिवसभरापासून आपण जय महाराष्ट्रावर आणि आपल्यासारख्या कित्येक वृत्तवाहिन्या खरं तर दहीहंडीचं कव्हरेज करतात आणि या दहीहंडीच्या इव्हेंट्समध्ये, या सगळ्या कव्हरेजमध्ये खूप सेलिब्रिटीज येतात आणि आपल्यासाठी ना आत्ता इथून पुढचा वेळ थोडासा खास असणार आहे. का माहिती आहे का तुला? नाही का? कारण ना आपल्या जय महाराष्ट्राच्या या ऑफिसमध्ये ना एक खूप खूप गोड सेलिब्रिटी आहे. तुला माहिती आहे कोण आहे? कोण आहे तू सांग. मी तुला सांगणार आहे, पण त्याआधी ना आपण स्वतः त्या खास व्यक्तीकडे जाऊया आणि कोण आहे ते आपण आपल्या प्रेक्षकांना सुद्धा दाखवूया लाईव्ह. कोण दिसत आहे आपल्यासोबत आहेत पुष्कर श्रोत्री. दादा, दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा तुला. तुलाही दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा. सौरभ, तुलाही खूप खूप शुभेच्छा. वा, स्नेहा कशी आहेस? मी मस्त. काय दिवस कसा गेला? एकदम मजेत. दिवसभर आम्ही कव्हरेज करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दादा, तुला मी पाहतोय तू ठाण्यात दिवसभर जो माईक तुझ्या हातात आहे ना, तो खरं तर हॅट्स ऑफ तुझ्या एनर्जीला. आणि इथे आल्यानंतर मला असं वाटलं होतं की दिवसभर तू ते दहीहंडीत बोलून बोलून सगळ्यांना होस्ट करून तू थकला असशील, पण तुझ्या आवाजात तीच एनर्जी आहे. काय नाही, ह्या उत्सवाची ही सगळी ऊर्जा आहे. कारण हा उत्सव ज्या पद्धतीने हे गोविंद साजरे करतायत ना, मी रस्त्यात पण इथे येत असताना बघितलं की ते स्वतःची काळजी कशी घेत आहेत. कुठे रस्त्यात थांबून कोणी पाण्याच्या बाटल्या घेत आहेत, एकमेकांना देत आहेत, काही रस्त्यात मिळेल ते खात आहेत, कुठे आराम करतायत, बसलेत. अशी रस्त्यात ट्रक्स दिसत आहेत, काही बसेस दिसत आहेत आणि गोविंदा पथकं इथून तिथे तिथून तिथे जात असताना स्वतःची पुरेपूर काळजी घेत आहेत. आणि त्या दहीहंडी उत्सवाला गेल्यानंतर मात्र मग त्यांचा जो उत्साह असतो, ऊर्जा असते, ती म्हणजे तुम्ही विचार करू शकत नाही. म्हणजे कधी कधी ते बघत असताना छाती धडधड 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 होत असते. पण हा उत्साह आणि ही ऊर्जा त्यांच्याकडनं येते आहे.